तर आज आपण इथे पाहू शकता आम्ही एक अशी रेसिपी बनवत आहोत जी आम्ही आमच्या मनाने बनवलेली आहे. अशी रेसिपी कुणीही केली नाही. तर सगळ्यात पहिले त्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे चपाती. जसं आपल्याला भुगा करून घ्यायचा. भुगा म्हणजे एवढी पण भुगा नका करून घेऊ की त्याला ती भगरच होईल. भगर नका, तुम्ही भुगा करून घ्या. थोडंसं असे कणकण दिसतील. त्याच्यानंतर आपल्याला इथे कांदा टोमॅटो कापून घ्यायचा आहे, सोबतच मिरची आणि कढीपत्ता. आपल्याला इथे स्टीलची कढई घ्यायची आहे. लोखंडाची कढई किंवा दुसरी कुठलीही कढई तुम्ही ह्याच्यात वापरू नका, फक्त स्टीलची कढई वापरा. इथे गॅस पण चालू केला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे मी वाटीत ठेवलेलं हे तेल टाकायचं. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे टाकू शकता. मला थोडंसं तेल पाहिजे होतं, नॉन स्टिकी आणि नॉन ऑइली पाहिजे होतं, मी एवढंसंच तेल टाकलं. आपल्याला सगळ्यात पहिला कांदा टाकायचा आहे. आपण पाहू शकता इथे आपल्याला थोडंसं ब्राउनिश आणि थोडंसं पिंकिश या कांद्याला होईपर्यंत भाजायचं आहे. तुम्ही कांदा टाकल्यानंतर त्याला लगेच हलवा, कारण जर तो खाली चिटकला तर मग तो काढताना त्रास होतो आणि भांडे धुताना पण त्रास होतो. असं त्याला सारखं हलवता म्हणजे तो एकदम जास्तच ब्राउनिश होणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला मिरची पण टाकायची. आपण इथे बघू शकता, इथे आपण मिरची आणि लाल मिरची दोन्ही टाकल्यात. आमच्या इथे लाल मिरची आणि ग्रीन मिरची सगळ्यात जास्त मिळते, म्हणून आम्ही इथे नेहमी लाल मिरची टाकतो कुठलाही भाजी किंवा कुठलाही पदार्थ बनवायचा असेल त्याच्यामध्ये. कांदा टाकायचा आहे. थोडंसं ब्राउनिश झाल्यानंतर टोमॅटो सॉरी मी चुकून कांदा बोलले. आपल्या इथे टोमॅटो टाकायचा. आणि ज्या इथे हलवत आहेत त्या आपल्या सुगरणबाई आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या सुगरण मॅडम. म्हणजे त्यांना ही रेसिपी आसनात सुचली की आपण असं केलं असं होईल, म्हणून आम्ही ही रेसिपी बनवतो. तुम्ही ते पाहू शकता. आता हे सारखं 5 सेकंद ठेवायचं असं आणि ढवळत राहायचं. 5 सेकंद ढवळायचं तर असं 5 सेकंद सोडून द्यायचं. आपल्याला ह्याच्यामध्ये हळद पण टाकायची. आपण पाहू शकता हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, पण जास्त रंग आले की ते चांगलं नाही दिसणार, म्हणून थोडीशीच टाका. आता तुम्ही इथे तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. आम्ही खूप थोडंसं मीठ खातो, आम्हाला इतकं पण मीठ नाही आवडत, म्हणून आम्ही एकदम थोडंसं टाकतो. चपातीचा भुगा केलेला तो आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे, म्हणजे आपली रेसिपी एकदम मस्त झाली आहे. आता तुम्हाला दिसत असेल की माझा व्हिडिओ संपायला आला आहे, म्हणून मी पार्ट 2 करते. ठीक आहे, बाय बाय, टाटा.